नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। तानहं द्विशतक्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभान् आसुरेष्वयोनिषु। भगवान श्री कृष्ण परमात्म्याने 7व्या श्लोकापासून तर 18व्या श्लोकापर्यंत जी दुराचरण करणारी मंडळी, असुर संपत्तीची मंडळी आहेत, त्यांचं वागणं, बोलणं, क्रिया कशा असतात त्याचं वर्णन केलं. आणि अशा असणाऱ्या मंडळींसाठी भगवंत स्वतः काय करतात त्याचं वर्णन इथून पुढच्या 2 श्लोकांमध्ये देवांनी केलेलं आहे. भगवंत सांगतात की अशा असुरी संपत्ती असणाऱ्या या मंडळींसाठी मी स्वतंत्र असा शेलकामाल ठेवलेला आहे. 28 प्रकारचे जे नरक माऊलींनी मगाशी सांगितले, ते नरक या माणसांसाठी, या असुरी संपत्तीसाठी हे स्वतंत्र अशा प्रकारे ठेवलेले आहेत. आणि ते सांगत असताना ते असुर म्हणजे नेमके काय? अहम तान द्विशत क्रूरान, भगवंताशी आणि साधू पुरुषाशी जे अखंड द्वेष करणारे आहेत किंवा शास्त्र विरुद्ध कर्म करणारे आहेत, वाईट कर्मामध्ये रत असणारे आहेत, जे क्रूर आहेत, नराधम आहेत, अशा मंडळींना पुन्हा पुन्हा या संसार चक्रामध्ये मी टाकतो. आणि त्यातही पुन्हा निकृष्ट दर्जाचे असे जन्म त्यांना मी देतो. मग ते जन्म विंचू असेल, सर्प असेल, वाघ असेल आदी करून या सर्व योनींना, कीट, पशु, या सर्व योनींना भगवान आसुरी योनी असं संबोधतात. त्याचं वर्णन करतात माऊली. ऐसे आगवाची परी प्रवर्तले माझ्या वैरी, परितया पापिया जे मी करे. भगवंताशी वैर करणं म्हणजे प्रत्यक्ष देवांशी नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये प्रतिष्ठित असणारा जो परमात्मा आहे त्याच्याशी वैर करणं. म्हणजे एखाद्या सद्वर्तनी मनुष्याने दुसऱ्याशी वैर केलं तर एक वेळ ठीक आहे, पण 2 बुवामध्ये भांडणं हा देखील भगवंताचाच वैरीपणा आहे. म्हणजे त्याच्याशी आपण वैर करतो. भगवान सांगतात मग असे जे पापी असतात त्यांच्यासाठी मी त्यांना दंड करतो. तो कोणता दंड करतो? तरी मनुष्य देहाचा तागा, घेओ निरुस्ती जे जगा, हे पदवी हिरोनी पैगा. असुर असो किंवा सूर असो त्यांना देह प्राप्तच होतो, पण ज्या देहाच्या आधारावर हे सर्व काही ते कार्य करतात, भगवान म्हणतात माझी चूक झाली हे मला जेव्हा कळतं तेव्हा ती चूक मी सुधारण्याचा प्रयत्न करतो. मनुष्य जन्माला आल्यानंतर काही वेळेला अशी स्थिती होते, भगवान सांगतात एखादा महात्मा असेल आणि एखाद्या आईच्या कुशीमध्ये तो आल्यानंतर त्या महात्म्याला जर कळालं की या आईची कुस किंवा या घरातलं वातावरण आपल्याला इथून पुढे अनुकूल असेल का नाही सांगता येत नाही, पण तो महात्मा तिथंच ती गर्भाची खोळी काही वेळेला सांडतो आणि मग आपण गर्भ जिरला किंवा गर्भस्राव झाला असं म्हणतो. हे महात्म्याच्या जीवनामध्ये. पण तुमच्या आमचं सामान्य मनुष्याचं जीवन जे असतं त्या जीवनामध्ये भगवान सांगतात जर त्याने वेदबोधित कर्म व्यवस्थित जीवन जगला नाही, असुरी प्रवृत्तीने जर जगला, तर भगवान म्हणतात मनुष्य देहाची जी त्याला पदवी दिलेली असते ती पुन्हा मी हिसकावून घेतो. ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी. आणि पुन्हा पदवी हिसकावून घेतो आणि मग जागेवरच ठेवतो का? भगवान म्हणतात नाही, त्याला अशा योनीत ठेवतो की जी योनी जे क्लेश गावीचा उकरडा, भवपुरीचा पानवडा, हे तमोयोनी तया पुढा वृत्तीच दे. अशा ज्या काही योनी आहेत की ज्या दुःखरूपी गावाचा उकिरडा आहे. आता उकिरड्यामध्ये काही चांगल्या वस्तूच नसतात. उकिरडा म्हणजे सगळ्या त्याज्य वस्तू, कचऱ्याचा सगळा माल जो असतो तो सगळा त्या उकिरड्यात जातो. जन्म मनरूपी जो नगर आहे त्या नगराचा पानवटा, अशी तामस योनी जी आहे त्या गावची वतनदारी मी त्याला देतो. चांगल्या गावाची वतनदारी कोणालाही मिळेल, पण अशाची वतनदारी त्याला मिळण्यासाठी तेवढा सुदुराचार, चांगली चांगली शेलकी पाप करणाराच पाहिजे. तर अशी जी शेलकी पाप करतात मग त्यांना त्या ठिकाणी जन्म दिल्यानंतर तिथलं खाद्य काय? माऊली सांगते मग आहाराचे निनावे तृणही जेत नुगवे, हे व्याघ्रवश्ये काढवे तैसे करी. आहाराच्यासाठी तिथं काय मिळेल?
भक्ष्य म्हणून त्याला काय मिळतं? ज्ञानोबा सांगतात, जिथं गवत सुद्धा उगवत नाही अशा अरण्यामध्ये मी त्याला जन्म घालतो. प्रत्येकाचा आहार ठरलेला आहे. मनुष्याचा आहार ठरलेला आहे, पितरांचा आहार ठरलेला, हव्य वेगळं, कव्य वेगळं, प्रत्येकाचा आहार ठरलेला आहे. पण या मनुष्याला, या असुरी प्रवृत्तीच्या जीवन जगणाऱ्या मनुष्याला अशा ठिकाणी मी जन्माला घालतो की ज्या ठिकाणी त्याला काहीही खायला प्यायला मिळेल. तहान भूक न सहावे वेळ, तो राखिती किती एक काळ, पिंड पाळोनी कैसा शीत, तो तप्तभूमी ज्वाळ लोळविती. तुकोबारा सांगतात अशी त्याची अवस्था होते. मग तो भुकेने व्याकुळ होतो आणि त्याला खाण्यासाठी काहीतरी तो प्रयत्न करतो, त्याला काही मिळत नाही. ते तर क्षुधा दुःखे बहुते, तोरो निखाती आपण याते, मर मरो मागुते. मग बाहेर काही खायला मिळालं नाही, मग त्या अरण्यामध्ये भुकेच्या अतिदुःखाने आपल्या शरीराचे लचके तोडून तो खातो. याच्यासारखं दुःख कोणतं नाही, पण त्याला नाईलाज आहे, त्याला कारण दुसरं खायलाच मिळत नाही. जसं काहीच खायला मिळालं नाही तर आपण म्हणतो आता 4 दिवस उपाशी राहिले, कुठेतरी काहीतरी मिळालं पाहिजे, मग प्रवासात असतो आणि आपत धर्म म्हणून आपण हॉटेलातलं काहीतरी खातो. ही जी स्थिती आहे, तशी स्थिती त्याची, त्याला काहीच खायला मिळायला लागलं की मग तो स्वतःच्या शरीराचे लचके तोडतो आणि पुन्हा त्याचं शरीर संपतं का? नाही म्हणा. पुन्हा 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 त्या जीवाला मर मरो मागुते, मरून पुन्हा जन्माला यावं लागतं आणि पुन्हा त्या तामस योनीतच त्याचे जन्म होतात. किती जन्म होतात त्याची गणती नाही. का आपुला गरळ गाळी जळतया अंगाची पेंदळी, हे सर्पची करी वेळे निरुंधला. आपल्याच विषाच्या ज्वालेने अंगावरील मांसल त्वचा जळत असताना देखील त्याला बाहेरच्या ज्वालाशामक शीत वातावरणात न राहू देता बिळातच अडकवून टाकलेला सर्पच करीत असतो. भगवान सांगतात की त्याला सर्प योनीला टाकतो, सर्प योनीला टाकतो. या ज्या सगळ्या काही वृत्ती आहेत किंवा जे जन्म प्राप्त होतं त्याचं कारण काय? मेरुतंत्रामध्ये असं वर्णन आहे की ज्या सद्गुरूंकडून किंवा गुरूंकडून आपण एकही अक्षर शिकू, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये द्वेषबुद्धी, असूयाबुद्धी निर्माण झाली, आपण त्यांची जर निर्भत्सना केली तर त्या मनुष्याला कमीत कमी 100 जन्म श्वानाचे घ्यावे लागतात. आता आपण जन्माला आल्यापासून सगळे आपले गुरुच आहेत. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला म्या जाण. गुरुसे आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. पृथ्वी आयुर आकाश 24 झाले, देहोर मम गुरु 25वा झाला. प्रत्येक गुरुच आहे ना, याचा अर्थ कोणाचा द्वेष करायचा नाही. तो का म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे, इथपर्यंत जाण्यासाठी ही अवस्था आपल्याला प्राप्त होऊ नये म्हणून ज्ञानोबा सांगतात, बाबा असं घोर कर्म जर तुम्ही केलं तर अशा योनी तुम्हाला भोगाव्या लागतील. मग खाण्याची व्यवस्था ही आहे आणि पुढे कुठं विसावा तरी आहे का? माऊली म्हणतात ते हे नाही. परी घेतला श्वासु घापे, ये तुलेने हि मापे, विसावा तया नाटोपे दुर्जनासी. त्या दुर्जनाला अशा काही तामस सुनीला भगवान म्हणतात मी घालतो की त्याला घेतलेला श्वास बाहेर सोडता येईल इतक्या वेळाच्या प्रमाणात देखील त्याला विश्रांती प्राप्त होणार नाही. कमीत कमी आपण श्वास घेताना काही सेकंदाचा तरी अवधी असतो, पण तसं नाही. पुन्हा सारखं त्याला जन्मजन्मांतर घ्यावं लागतात. उसंतच क्षण एक तो नाही विसावा, एक क्षणभर सुद्धा विसावा नाही, बसलं की उठायचं, ही स्थिती आहे. तशी त्याची जन्माची आहे. हे कुठपर्यंत चालतं? ऐसेने कल्पाची कोडी, गणिता ही संख्या थोडी, ते तुला वेळून काढी क्लेशोनितया. आता कल्पाचं परिमाण इथं सांगितलेलं आहे. इथं सगळी विद्वान मंडळी आहेत. ब्रह्मदेवाचं जे आयुष्य आहे द्विपरार्ध, तो एक कल्प आहे आणि अशा कल्पाच्या कोटी संख्या कितीदाही मोजल्या तरी देखील त्या थोडेच होईल. तितका काळपर्यंत या दुर्जनांना मी त्या क्लेशातून काही बाहेर काढत नाही, म्हणजे तिथंच खिचपट ठेवतो. मला आत्तापर्यंत असं वाटायचं की खरंच एवढ्या काही योनी असतील का? नामदेवराच्या अभंगानुसार 9 लक्ष 4 लक्ष अशा सगळ्या योनी असतील का? पण जेव्हा नॅशनल जिओग्राफी बघायला लागलो, ॲनिमल प्लॅनेट हे चॅनल पाहायला लागलो, इतके सूक्ष्म की मायक्रोस्कोप खाली सुद्धा आपल्याला दिसणार नाहीत असे सूक्ष्मातिसूक्ष्म जीव, विषाणू की ते आपल्याला तिथं पाहायला मिळतात. आणि ते पाहायला मिळाल्यानंतर मग अशा अनेक योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागेल. म्हणजे ते बघत असताना आपल्याला बरं वाटत असतं की वाघ जातो आणि हरण पकडतो, पण ते कधी कधी आपणही वाघ होऊन कधी हरण होऊ सांगता येत नाही. आपल्याला वाघ आणि सर्पयोनी मिळू नये म्हणून काय केलं पाहिजे त्याचं वर्णन ज्ञानोबारांनी पुढे केलेलं आहे. ज्ञानोबा बोलतात, तरी तयासी जेणे जाणे, ते तिचे हे पहिले पेणे, ते पावोणी रे दारुणे न होती दुःखे. आता जायचंय पुढं, पण पुढं जायचं नंतर पहिलं पेनं असतं, म्हणजे पहिला मुक्काम असतो. ज्ञानोबारांचं प्रस्थान झालं की माऊली लगेच काही पुण्याला जात नाही.
ज्ञानोबा आजोळघरी मुक्कामी राहते. हे पहिलं पेण आहे. हा मुक्काम पहिला आहे. तसा व्याघ्र सर्पादी योनी म्हणजे या सगळ्या निरयपुरीचा पहिला मुक्काम आहे ज्ञानोबा म्हणतात. ते पहिले पेण आहे. म्हणजे तिथं पहिला विसावा घ्या, तिथला चहापाणी घ्या, मुक्काम करा, बळं वाटलं तर तिथंच राहा, अजून कर्म वाढून, आणि नसेल तर मग पुढचं भोग आहेच. ते पाहून ये रे दारोने न होती दुःखे. मग पुढची मुख्य ठिकाण प्राप्त झाल्यानंतर म्हणजे पुढचे निरय भोग प्राप्त झाल्यानंतर मागचं जे पहिल्या पेण्याचं दुःख आहे तेवढं काही विशेष राहत नाही. भगवान सांगतात मग अशा मनुष्याला, अशा असुराला कोणकोणत्या योनी खालच्या दर्जाच्या प्राप्त होतात त्याचं वर्णन करतात. आसुरीं योनिमापन्ना मूढा माम प्राप्तेव कौंतेय ततो यांतरमां गतिम. अर्जुना, मला न प्राप्त होताच ते मूर्ख जन्मजन्मात आसुरी योनीला प्राप्त होतात. नुसत्या आसुरीला योनी प्राप्त होत नाहीत तर अधम गतीला म्हणजे नरकाला जातात. भगवंताचं म्हणणं आहे मला प्राप्त न होता. माऊली बोलते पाहे पा शरीराच्या गावा ज्या लागे आले पांडवा तो कार्यार्थ वागवा. म्हणजे ज्याच्यासाठी आपण या देहपुरीमध्ये आलो ते काम करण्यासाठी आपण हबप झालो आणि उपदेशाला प्राप्त झालो. माझ्यासह बोलतो, माफ करा. आणि तेच काम जर सोडून आपण अन्य काम करीत असो तर ते आपल्याला उपहासात्मक आहे. परमपूज्य प्रातस्मरणी मामासाहेब दृष्टांत त्याच्यासाठी द्यायचे की एका मुनिमाला म्हणजे शेठ होता, त्या शेठाच्या घरी मुनीम होता. तारखेची मुंबईला तारीख होती आणि त्या तारखेसाठी त्याला जाणं शक्य नव्हतं म्हणून त्या मुनिमाला अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली, त्याला काही पैसे दिले, रिझर्वेशन करून दिलं आणि सांगितलं की अमुक अमुक तारीख मुंबईला सकाळी डेक्कन एक्सप्रेसने तुला जायचं आहे. पण तो असा होता की झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे. चुकून जर ठेच लागली आणि त्याचा भूमीचा स्पर्श झाला की कल्ला तेही डोळा लागे असा महात्मा होता. मग त्याला अष्टादश चालू आहे का कीर्तनात उभा आहे त्याला काय माहीत नव्हतं असा तो. पण अर्धी सुट्टी दिली, त्याला पुन्हा काही पैसे खर्चायला दिले, पुढची व्यवस्था दिली, रिझर्वेशनचं तिकीट त्याला दिलं. हा बहादर सकाळी गेला, स्टेशनला बसला. गाडी अजून प्लॅटफॉर्मला लागायची होती, आउटरला होती गाडी आणि गाडी प्लॅटफॉर्मला लागतो म्हणलं अजून कमीत कमी 25 मिनिटं आहेत. 25 मिनिटं बसून काय करायचं. मोकळा बाकडा होता, महात्मा झोपला आणि झोपल्याबरोबर काय मग लगेच घोरायला लागला. सप्तस्वर सुरू झाले त्याचे. काही माणसांची आदर्श झोप असते. आमची बंडाता त्या कीर्तनाच्या अगोदर 15 मिनिटं असेल तर म्हटले मी झोपतो, सदा माझे डोळे सुरू झाले की मला उठवा. ते उठते तसंच उभं राहते. एखादा असतो की पडल्या पडल्या झोपतो. याला अशी काही झोप लागली, त्याने जाताना सांगितलं होतं समोरच्या माणसाला, शेजारच्या एका कुलीला, बाबा गाडी आली की ती गाडी येईल, गाडीचा हॉर्न वाजेल, मला उठव आणि फक्त गाडीत बसण्यासाठी प्रवृत्त कर. ठीक आहे म्हणला, काळजी करू नका. गाडी आली, गाडीने हॉर्न वाजवला, गाडी प्लॅटफॉर्मला थांबली, पुन्हा हॉर्न वाजवला, गाडी निघूनही गेली. हा महात्मा असाच झोपलेला. नंतर उठला, बघतो तर डेक्कन गेलेली, प्रगती गेलेली, नंतरची कोइंबतूर सुद्धा गेलेली, 11:30 वाजलेले, कोणीच पाहिलं नाही. हा उठला म्हणला, गेला पुन्हा. का हो, तुम्हाला मी सांगितलं तर मला उठवा आणि गाडीत बसवा. म्हणले मी तुम्हाला 2दा उठवलं, गाडीने 2दा हॉर्न वाजवला, तुम्ही उठले नाही, माझा काय दोष आहे. दृष्टांत संपला. तुम्हाला ज्या कामासाठी नियत केले ते काम जर तुम्ही सगळी व्यवस्था करून जर करीत नसेल तर ते निंदास्पद आहे. तसं भगवंतानी विशेष करून आपल्यावर कृपा केली म्हणून आपल्याला नरदेहाला पाठवलं आणि ते जर आपण काम करत नसेल तर भगवान सांगतात एकतर त्याची पदवी मी हिरून घेतो. त्याला पदवी कशासाठी दिले? भगवत स्वरूपाची प्राप्ती करून देण्यासाठी. मग मला प्राप्त न होता जर तो ते योग्य कर्म सदाचार संपन्न जीवन जगत नसेल तर मग अशा मनुष्याला, अशा जीवाला मी अत्यंत घोर अशा नरकाला पाठवतो. मग पुढचं वर्णन माऊली करतात, कोणकोणत्या गतीला पाठवतो. हा ठायवरी संपत्ती ते अधोगती अवधारी. त्या मूर्खाने आसुरी संपत्तीच्या योगाने या मर्यादापर्यंत अधोगती मिळवली असते. दैवी संपत्ती भरपूर आहे, आसुरी संपत्ती फक्त 6च आहे. पण ती 6च आहे की 26ला भारी आहे. तशी दुष्ट जी वृत्ती असते किंवा दुष्ट गुण असतो एखादाच असतो पण सगळ्यावर पोतेरा फिरवतो. 2 डझनाची आंब्याची पेटी आहे पण एखादा नासका असला तर तो बाकीच्या 23ला नीट करू शकत नाही, तो नासवतो. तसा एखादा दुर्गुण कोणताही असेल तर तो दुर्गुण आपल्याला पुढे निर्याला नेतो. ज्ञानोबा म्हणतात निर्यासाठी कोणकोणती गती त्याला प्राप्त होते. पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो अळुमाळ वैसा देहधाराचा उसासा आधी जोही. श्रेष्ठ देह मनुष्य देह मिळाला
पण तो मिळाल्यानंतर त्याला व्याघ्रादी तामस योनीमध्ये तो देहाच्या आधाराने थोडा विसावा घेतो. आता व्याघ्रादी योनीमध्ये विसावा होतो का? विसावा होत नाही. प्रत्येक योनीमध्ये वाटतो आपल्याला विसावा, पण तो विसावा होत नाही. ज्ञानोबा सांगतात काही क्षण प्रत्येक योनीमध्ये भय आहेच आहे मरणाचं, पण तिथं काही काळ त्याला विसावा प्राप्त होतो. पण तो विसावा प्राप्त झालाय तोपर्यंतच ज्ञानोबा सांगतात ती ही पदवी मी हिरून घेतो. तो ही मी ओलावा हिरे मग तमाची होती एकसरे जेत गेले अंधारे. पाणी पिल्यानंतर ओठाला ओलसरपणा राहतो तोपर्यंतच वाळून जातं. त्या स्कंद पुराणामध्ये आणि गरुड पुराणामध्ये मरण कसं ओळखावं याची काही लक्षणं आलेली आहेत. आणि ती लक्षणं सांगत असताना पाणी पिल्यानंतर जर टाळूला पाणी चिकटलं नाही किंवा टाळू ओली नाही राहिली तर समजावे 6 महिने आपले शिल्लक राहिले. आणि त्याच्या पुढं आंघोळ करताना पाणी डोक्यावरून घेतल्यानंतर ते पाणी छातीवरून गेलं आणि छाती लगेच 2 सेकंदात वाढली तर समजा आपले 5च महिने राहिलेले आहेत. ज्ञानोबा राय सांगतात तो मी ओलावा हिरे, तो ओलावा मी हिरो म्हणजे पाणी पडस तोपर्यंत सुकणं, किती वेळ राहिलं सांगता येत नाही, लगेच सुकणं. तसा कुठेतरी त्याला ओलावा व्याघ्रादी योनीचा मिळाला तोपर्यंत तो हिरावून घेतो आणि मग त्याला त्याच्या खालची निकृष्ट दर्जाचे जन्म मग लोह, लोष्ट, तृण आदी करून स्थावर योनीला प्राप्त होतात. आणि हे सगळे जे काही जन्म आहेत ते केवळ एकसारखे सगळे जड आहेत आणि अज्ञान स्वरूप आहेत, की ज्या ठिकाणी अंधार जरी गेला तरी तो काळवंडून जाईल अशा योनीला त्या जीवाला तिथं गती प्राप्त होते, की जी गती पाहिल्यानंतर माऊली बोलते की अक्षरशः जयांची पापा चिळसी नरक घेती दिवसी क्षीणदाय मूर्ची शिणे जेणे. ज्याची पापाला सुद्धा किळसील, नरक देखील ज्याचं भय बाळगेल, ज्या योनीमध्ये श्रम देखील मूर्छित होऊन पडतील असे कष्ट त्या जीवांना त्या योनीत तिथं भोगावे लागतात. ज्ञानोबारा म्हणतात तुकोबाराचा भंगनाथामध्ये की हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्या आले हो संसारा तुम्ही करत त्याचा शेवट, की म्हणून करा काही सायस भावेल तरी भारी उदास करवेल तरी करा नामघोष सेवा भक्ती रस तुका म्हणे. हे असं पाहिल्यानंतर वाईट वाटतं. आपण रोज पाहत असतो आपल्याबरोबरचे सवंगडी मोठमोठं नाव कमावलेलं, कीर्ती कमावलेली, की ज्यांच्या मागं तारीख घेण्यासाठी 100 माणसं असतात, पण त्यांचं शेवटचा अंतकाल जर पाहिला तर अंगावरच्या माशा मारायला सुद्धा कोणी नसतं. ही स्थिती होते. त्याची काही कारण मीमांसा आहे, पण ते पाहिल्यानंतर आपल्याला किळस वाटते. पण किळस वाटल्यानंतर आपण लगेच कुठं सावध होतो. त्यांच्या काही चुकांमुळे त्यांना ही अवस्था प्राप्त झाली ते पाहून आपण तरी कुठं शहाणा होतो. आपण शहाणा होऊन आपण आपलं मरण सुधारलं पाहिजे, पण नाही. आपल्याला इतके काही संस्कार दृढ झालेले असतात की पुन्हा आपण ते पाठेळ करताना 6वे वारा साहिलिया ढोरा गोणी चाले. तुकोबर म्हणते त्या बैलाला जशी सवय असते जू वर केली की मान घालायची, तशी आपल्याला सवय झाली. पुन्हा समाजात गेलो आपण, पुन्हा हे असंच चालत असतं बुवा. ज्ञानोबारा सांगतात मळू जेने मेळे तापू जेने पोळे जयाचे नावे सळे महाभय. असं काही दुःख त्या जीवाला प्राप्त होतं की ज्याच्या संयोगाने मळ देखील मलिन होईल, ज्याच्या स्पर्शाने त्रिविध तापाला देखील चटका बसेल आणि ज्याचं नाव काढल्याबरं महाभयंकर असा मृत्यू सुद्धा त्या मृत्यूला सुद्धा व्यथा निर्माण होतील. इतकं दुःख त्या जीवाला होतं. पापाजयाचा कांठाळा उपजे अमंगळा मंगळा विटाळू हे विटाळा. पापाचा कंटाळा पापाला येत नसतो, पण ज्ञानोबारा म्हणतात त्याचं दुःख पाहून पापालाही कंटाळा करायला होतो. अमंगळाला अमंगळपणा वाटतो आणि विटाळाला देखील ज्याचा विटाळ येतो अशी अवस्था त्या आसुरी बाबतीत होते. ऐसे विश्वाचिया ओखटेया आदमाजे धनंजया तेथे होती भोगुनिया. अर्जुना, याप्रमाणे जी असुर मंडळी आहेत ती अत्यंत वाईट आणि अधम अशा तामस योनीला प्राप्त होतात. बरं, तिथं झाल्यानंतर तिथंच मुक्काम होतो का नाही? तिथून त्यांचं पुन्हा डॉमिनेट होतात, अजून खाली जातात. त्यांचं वर गती प्राप्त होत नाही, अजून खाली खाली नीच योनीला ते प्राप्त होतात, की जी नीच योनी जर सांगायला गेलं तर ज्ञानोबा म्हणतात वाचेला देखील दीनपणा येतो. आहा सांगता वाचा रडे आठविता मन खिरडे कटारे मूर्खी केवडे जोडिले निरय. आहा, बोलू वाटत नाही, पण काय करावं? मगाशी माऊलीने सांगितलं वक्त्याचं तात्पर्य कळालं पाहिजे. ते वक्त्याचं तात्पर्य समन्वयाची बुद्धी ज्याच्याकडे आहे त्याला कळते. ते म्हणले एकादशीबद्दल ते बोलले जास्त त्रास करून घ्यायचा नाही,
त्या गौतम बुद्धाच्या चरित्रात अशीच कथा आहे. खूप त्यांनी उपवास केले, शरीर क्षीण झालं, इतकं शरीर क्षीण झालं की काहीच त्यांना करता येणार. शेवटी आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणी सांगितलं, बाबा तुम्ही वीणा कधी पाहिली का? म्हणले पाहिली. मग काय सांगायचंय का तुम्हाला? म्हणजे वीणा अशी असते जी जर जास्त ताणली तर तारा तुटतात आणि जास्त लूज राहिली तर स्वरही देत नाही. शरीर आपल्याला अशासाठी दिलंय, शरीरे दुःख नेरावा भोग, न द्यावे सुख न करी त्याग. आपल्या संप्रदायासारखा संप्रदाय जगात नाही. इतकं सोपं सुलभ आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. ज्ञानोबा सांगतात, हे सोडून जर तुम्ही कुठे गेलात, आसुरी संपत्ती कुणाच्याही संगतीने गेलात, हे ड्रिंक अँड स्लीप बाकीचे संप्रदाय आहेत, त्यांच्या कोणत्याही प्रकारचं त्याला धारबंद राहिलेलं नाही. पण आपल्याकडे एवढं सगळं चांगलं असून देखील माणसं काही वेळेला, पुढं माऊलींनी वर्णन केलेले आहेत, राजाची कीर झालेले असे हे काम करत माणूस कसा दुर्वर्तनी होतो आणि त्याला काय काय गती प्राप्त होते, ती गती जर सांगायला गेलं तर ज्ञानोबा सांगतात, ती दीनस्थिती सांगताना माझ्या वाचीला रडू फुटतं. दुःख जर आठवलं तर मन खिन्न होतं. आणि एवढा मनुष्यदेह प्राप्त होऊन देखील या माणसाने जे मिळवायला पाहिजे ते मिळवलं नाही आणि दुःख विकत घेतले. पुण्य करता होय पाप, दुग्ध पाजून पोशिला साप, करोनी अघोर जप, दुःख विकत घेतले. म्हणजे नियम असा आहे, म्हणजे माफ करा, क्षमा मागून बोलतो, परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ते असं सांगायचे की कोणत्याही कथाकाराने, म्हणजे त्यांच्या परिस्थितीतलं त्या काळातलं सांगतो बरं का, की उपनिषदातले श्लोक, म्हणजे ते कर्मठ होते साक्षात, ते सांगायचे उपनिषदातले श्लोक किंवा वेदातले श्लोक कीर्तनकाराने प्रवचनकाराने सभेमध्ये बोलायचे नाहीत, अर्थ सांगितला तर चालेल, किंवा कीर्तन प्रवचनं ती टेप करायची नाहीत, असं त्यांचा आग्रह असायचा. त्याच्यामागचा हेतू हा एक होता, ही जी कथा आहे, आत्ता जे प्रवचन अध्यापन अध्ययन किंवा हे चालतं सगळं, याच्यामध्ये समोरच्याचा आदर आहे, श्रद्धाभाव आहे. तो श्रद्धाभाव कॅसेट असताना ऐकताना होतो का? नाही. त्या कथेचा दोष त्या जीवाला प्राप्त होतो. श्रुतीची वाक्य ज्ञानेश्वरीच्या वेळा कुठेही बसून कशाही बसून ऐकायच्या नाही, त्याचं पावित्र्य आपण जपायचं असतं. चुकून जर त्याचा दोष होतो, प्रत्येक अक्षराची एक स्वतंत्र अक्षर देवता आहे, मंत्र देवता आहे, आणि त्या देवतेचा शाप त्या जीवाला लागतो. मग दुःख विकत घेतले. मग असं करण्यापेक्षा म्हणजे सोपं साधू संतांनी दिलंय मराठी वाङ्मय, त्याच्यात काय कमी पडले आपल्याला? दिलंय ना ज्ञानोबा तुकोबाराने, मग ते सांगा. ज्ञानोबा सांगतात, कासिया ते असुर संपत्ती पोषती वाहुर, जिया दिदले घोर पतनायसे. ज्ञानोबा म्हणतात, मला तर काही डोकं चालत नाही का ही मूर्ख लोक आसुरी संपत्ती पोषित असतील, कशासाठी कोणास ठाऊक. एखाद्याला वस्तू दिल्यानंतर त्याचा उपयोग करावा मान्य आहे, पण ते वाढवावं कशाला? माणसं वाढवतात आणि त्याचं दुःख आहे. म्हणून त्वा धनुर्धरा नोहा वेगात या मोहरा, जेवता वास्वासुरा संपत्तिवंता. आसुरी संपत्तीवान माणसांचा जेवढा म्हणून मार्ग आहे, तो सगळा मार्ग, त्या मार्गामध्ये तू प्रवृत्त त्या मोहरा गा नोहावे, तू त्या मोहरा म्हणजे त्या वाटेला जाऊ नकोस. मग कारण का त्या वाटेला गेलास तर काय होईल? पतन तुझं होईल. मग कुणा कुणाचा त्याग कर. भगवान सांगतात, आणि दंभादी दोष साही हे संपूर्ण जयाच्या ठाई, ते त्यजावे हे काय म्हणो कीर. प्रश्न असा आहे, जे आसुरी संपत्तीचे दंभोदर्पोभिमानश्य क्रोध पारुष्यमेवचे हे 6 दोष आहेत, ज्याच्यात सुरुवातीला दंभ आहे. तो दंभ मगाशी गायीचा दृष्टांत दिला, तो दृष्टांत ज्ञानोबारांनी दंभासाठी वापरलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. या सगळ्या 6 दोषांचा क्रमसमुच्चय या आसुरी संपत्तीकडे राहत असतो, की ज्या ठिकाणी प्रामुख्याने रजोगुणातून उत्पन्न झालेले काम आणि क्रोध राहतात. म्हणून जर या सगळ्या अनिष्ट गोष्टींपासून तुला जर वाचायचं असेल तर त्याजावे हे कीर म्हणो कीर. मग हे त्यागावेत का? भगवान सांगतात त्यागावंच लागेल. मग त्यागण्याशिवाय मग काय त्यागावं? ज्ञानोबा सांगतात, त्याज्यते त्याजावया लागी. ज्या गोष्टी टाकायच्यात, काय टाकायचं हे पहिलं कळावं, काय मिळवायचं हे नाही कळालं तर चालतंय. मग काय टाकावं त्याचं वर्णन भगवान करतात. त्रिवेदम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्त्रयं. सांगणाऱ्यांचा आणि ऐकणाऱ्याचा पाठांतरातला श्लोक आहे, पण अनुभवाच्या बाबतीत माझ्या बाबतीत सांगतो, सांगणं सोपं आहे, वाणी वदे परी करणे कठीण. नरकाची 3 द्वारं सांगितली आहेत, काम आहे, क्रोध आहे आणि लोभ आहे, की जी जीवात्म्याचा नाश करणारे आहेत, जीवाला अधोगती नेणारे आहेत, त्यांचा त्याग करावा. त्याग करावा म्हणून होतो का? होत नाही. तो कसा करावा याची हातपटी ज्ञानोबारांनी युक्तिप्रतूने संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये
प्रत्येक अध्यायानुसार वेगवेगळी बदलून सांगितलेले, प्रत्येकाच्या अधिकारानुसार सांगितलेले. ज्ञानोबाला सांगतात हे तिन्ही जी एकत्र जिथं राहतात ना, समजावं की तिथं मूर्तिमंत पाप आहे. मग ते कोण कोण? परी काम क्रोध लोभ या तिहीचे थोंब, थावे ते ताशुभ पिकले दान. काम क्रोध आणि लोभ या तिघांचा बुडखा, अंकुराचा झोपका जिथं अर्थी वाढतो तिथं अशुभ म्हणजे पाप पिकलं जातं. कामामुळं बलात्कारादी घटना घडतात, क्रोधामुळं अत्याचार घडतो आणि लोभामुळं भ्रष्टाचार घडतो. मग तो कोणत्याही वेशात असो, संन्यासाच्या वेशात असो नाही तर पांढऱ्या वेशात असो. आमचे गुरुजी सांगतात कायम, एखाद्याने चुकून निर्णय घेतला ब्रह्मचर्य राहण्याचा, चुकून बरं का, निर्णय कोणाला विचारून घ्यायचे नसतात, कोणी सांगितलं म्हणून काही निर्णय घ्यायचे नसतात. जर त्याच्या जीवनामध्ये कामाचा भोग पूर्ण झालेला नसेल, त्यांनी संपत्ती म्हणून त्याच्या ऐश्वर्याचा उपभोग घेतला नसेल आणि तो जर नाईलाजाने किंवा कुणाच्या संगतीने तसाच राहिला, तर पुढे कालांतराने काय होतं, तो वेषांतर करतो, भाषांतर करतो, लोकांतर करतो आणि याच कपड्याचा उपयोग करून स्वतंत्र मठ स्थापना करतो आणि तिथं मग स्वैरविषय भोग भोगतो, तिथं संपत्ती भोगतो आणि तिथं ब्रह्मचर्य गमावून बसतो. हे करण्यापेक्षा विधिवत मार्ग जो सांगितलेला आहे ब्रह्मचर्यापासून संन्यासाश्रम, ते करणं पण नाही. मग ते काम क्रोध लोभ इथं सोडत नाही, तिथं सुद्धा येतात. ज्ञानोबा भगवान सांगतात हे सगळं शेलकामाल, ज्ञानोबा तुकोबाला सांगतात बाळकडे की हे सगळं यांच्यासाठीच दिलेलं आहे. लोभ दावनिया आपुला विसर, पाळीतो कुमार धन आशा. देवाचीच इच्छा नाही की या सगळ्यांनी माझ्याकडे यावं म्हणून. त्याचं कारण भगवान सांगतात, बुद्धी स्थिर राहो नेदी नारायण, आशाबद्ध जन लोभिकाची, लोभिका नसा हे देवाची करणे. तो का म्हणे तेने दुःखी होती. मग प्रयत्नच करायचा नाही का? प्रयत्न करायचा, पण श्रेष्ठ स्वानुभव संपन्न असे सद्गुरू आपल्या पाठीशी असावेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्ञानोबा तुकोबा आपल्याला पाठीशी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालायचं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने चालत असताना देखील काय वेळेला हे तिन्ही शत्रू असे तोंड बाहेर काढतील. दिसताना अंकुर लहान दिसतो, पण त्या अंकुराचा कधी वृक्ष होईल सांगता येत नाही. तो वृक्ष झाल्यानंतर काय करतो? सर्व दुःखी आपुलिया दर्शना धनंजया, पाढावते भलतया दिदले हाती. भगवान सांगतात अर्जुना, मग त्याला असं वाटतं की वाटेल त्या लोकांनी आपल्या दर्शनास यावे. आपल्या दर्शनात कोणत्याही मार्गाने अडचणीत येऊ नयेत म्हणून सर्व दुःखांनी या तिघांना मार्गदर्शक, काम क्रोध लोभ हे तीन वाटाडे आहेत आणि हे तीन वाटाडे सर्व दुःखांकडे नेणार आहेत आपल्याला. आणि असे ते नेतात. नेऊन काय करतात? का पापिया नरक भोगी, सुवावया लागी जगी, पातकांची दाटुकी सभाची. हे पापी लोकांना नरकाच्या दुःख भोगात घालण्याकरता, त्यांना नरक भोगाचा दंड देण्याकरता हे काम क्रोध आणि लोभ या पातकांची सर्वाधिकार संपन्न सभा आहे. जसं ज्ञानोबाराच्या मंदिरामध्ये कार्तिकीची वारी आहे, भरपूर गर्दी आहे आणि आपल्याला दर्शनाला जायचं आहे. आपला कुठलाही वशिला नाही, आपल्याकडे VIP पास नाही, आपण अतिसामान्य आहोत आणि आपल्याला आज जर जायचं असेल तर काय करावं लागेल? एकतर दर्शन बारीत उभं राहावं लागेल कुठेतरी. बरं, तेवढे पेशन्स आपल्याकडे नाहीत आणि आपल्याला दर्शन करून पुढचे कार्यक्रम साधायचे, कीर्तन प्रवचन. मग आपण काय करतो? आपण कोणतरी VIP माणूस पकडतो. VIP मग DD साहेब असतील, महाराज असतील, चोपदार असेल, एखादे विश्वस्त असतील किंवा तत्सम एखादा सेवक असेल. मग तो सेवक काय करतो? बुवा काळजी करू नका, इथं उभा राहा, मी आलोच. तुम्हाला कुठे घेऊन जातो? देवांपाशी घेऊन जातो. म्हणजे ते देवांपाशी घेऊन जातात आणि हे तिघं काम क्रोध लोभ हे वाटाडे आहेत बरं का, हे देवांपाशी घेऊन जातात, हे नरकाला घेऊन जातात. म्हणजे वाटच दाखवतात पण ती वाट लावतात, वाटेला लावत नाहीत. तै रवरव गात वचिवरी, ऐकजती पटांतरी, जव हे तीन अंतरी. रवरव नावाचा जो नरक आहे, नरकाची जे कुंभी पाक, तामिस्त्र, अंधतामिस्त्र आदी करून जे नरक सांगितलेले आहेत, जे आपण ऐकजती पटांतरी म्हणजे पुराणामध्ये ज्यांचं वर्णन ऐकतो, पुराणामध्ये आपण ते वर्णन ऐकलेले आहेत, प्रत्येक ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलं आहे, संत वाङ्मयामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, पण ते वर्णन फक्त ऐकतो आपण. काय वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे, ते पुण्याला विचारित नाही आणि पापाला घाबरीत नाही. पण भगवान देखील सांगतात की मी पाप भेरो भ्याड अनंत बहु पापा. भगवानही पापाला घाबरतात, मग आपणही पापाला घाबरलं पाहिजे कोणतंही कर्म करत असताना. मूर्ख मनुष्य का पापमच होईल, त्याने नरक यातना येईल असं त्याचं वर्तन दुराचाराचं असतं.
पण सदाचाराचं वर्तन मात्र प्रत्येक क्रिया करताना आपण जे कर्म करतोय, जी क्रिया करतोय ती माऊलींना आवडेल का, ती आपल्या सद्गुरूंना आवडेल का, मग ती कोणती खाण्याची, प्रियाची, बोलण्याची, चालण्याची असेल तर ती प्रत्येक क्रिया अशी असली पाहिजे. हे केलं तर ते मिळतं. लिंग पुराणामध्ये त्या हरणीने कर्मविपाक सांगितलाय शिवलीलामृतामध्ये. तर तो कर्मविपाक सांगत असताना त्या हरणीने सांगितलं काय केल्यानंतर काय पाप होतं, काय केल्यानंतर काय पाप होतं, कोणता नरक कसा मिळतो. म्हणजे पंक्तिभेद जर केला, म्हणजे ओळखीचा महाराज असले त्यांना 2 पुऱ्या जास्त वाढल्या आणि नवीन असल्या त्याला 1च वाढली तर काय वाटवाघाळाचा जन्म राहील. पूर्वजन्मसी भेद केला, नाथराय सांगतात पूर्व पंक्तीला जर भेद केला तर वाटवाघाळाचा जन्म प्राप्त होतो. किंवा पंक्ती भेदकाची मरतील पोरे. नामदेवराय म्हणतात पंक्तिभेद केला तर तिची किंवा पती मरे बाळपणी, ती अविधवा होईल, बाई विधवा होईल, किंवा लहानपणीच तिची मुलं मरतील. अशी पापाची फळं पुराणामध्ये सांगितलेली आहेत. रव ऐक जिती पटांतरी जव हे तिने अंतरी उठती ना. ही सगळी फळं फक्त ऐकायची असतात. कुठपर्यंत? जोपर्यंत हे काम क्रोध लोक अंतःकरणात उठले नाहीत. पण ते का जर एक तर उठले मग ती ऐकायची नाहीत, मग ती फक्त भोगायचीच. अपाय इही आसलग यातना इही सवंग हाणी हाणी नो हे तिघ हेची हानी. या तिघांमुळं माणसाला अतिनिकट अशा अपाय प्राप्त होतात. यातना यांच्यामुळे सुलभ होतात. हानी हानी म्हणून जी शास्त्रामध्ये काय सांगितले तर ही खरी हानी म्हणजे हे तिघ आहेत. काय बहु बोलो सुबटा सांगितला निकृष्टा नरकाचा दरवंटा त्रिशंकुहा. फार काय सांगू, नरकाचा त्रिशंकुदाराचा उंबरा म्हणजे हे तिघ आहेत बरं का. भूमितीमध्ये त्रिशंकू सांगितलेत, असा हा त्रिशंकू आहे. आणि हे काम क्रोध लोभ कोणत्याही एका दाराने तुम्ही हे तिघच पाहिजे अशातला भाग नाही. ज्ञानोबाराच्या मंदिरात जायचं, गणपतीकडून या, मारुतरायाकडून या, पान दरवाजाने या, महाद्वारातून जा. जमलं VIP आषाढी कार्तिकीच्या सोहळ्यात मागून उडी टाकून या. आत कुठूनही येता येते, म्हणजे मार्ग सांगितलं नाही बरं का तुम्हाला. दर्शन करायचा हा हेतू. तसं हा त्रिशंकू आहे. कामातून जा, क्रोधातून जा किंवा लोभातून जा, हा त्रिशंकू कुठूनही तुम्ही गेलात त्याच्यात तर तुम्हाला नरकाचा दारवंटात महाद्वार ठरलेलंच आहे. या कामक्रोध लोभा माझी जिवे जो होय उभा तो निरयपुरीची सभा. प्रत्येकाला सन्मानाची अपेक्षा असते, पण यांच्यासाठी विशेष सन्मान आहेत. हे 3 दारापैकी कोणत्याही एका दारामध्ये तुम्ही आत गेला तर नरकपुरीची जी विशेष सभा आहे, ज्या सभेला तुम्हाला सन्मान प्राप्त होतो. मग तो सन्मान जर आपल्याला प्राप्त व्हायचा असेल तर हे कर्म करावं. मग कर्म तर होतच चाललेलं आहे. मग कर्म जर होत असेल, ज्ञानोबा सांगतात म्हणून पुढत पुढती किरीटी हे कामादी दोष त्रिपुटी त्यजाविची ही ओकटी आगवाविषयी. पुन्हा 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 तेच तेच का सांगतात? कारण काय, इंग्रजीमध्ये त्याला हॅमरिंग म्हणतात. खोट्या वस्तूची जाहिरात करावी लागते. तेच 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 सांगितले 100 वेळा ऐकलो, आपण म्हणतो एकदा तरी ती वस्तू आणावी, वापरावी. हे मोबाईल आहे ना, 203 रुपयाचं रिचार्ज मारलं की मग 900 मिनटं फ्री सुरुवातीला असतात. नंतर ती 700 होतात, नंतर 520 होतात, नंतर 400 होतात, नंतर ती 300 होतात. नियम अटी लागू असतात, ते बारक्या अक्षरात लिहिलेले असतात. आपण इतके सवयीचे गुलाम होतो की नंतर जो आपल्याला 2-2 महिने साधकाला बरं का 100 रुपये बॅलन्स पुरत होता, त्या साधकाला महिन्याला 500 रुपये सध्या पुरत नाही. कारण का, एकच गोष्ट सारखी सारखी त्याच्या डोक्यावर टाकली जाते आणि पुन्हा 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 सांगितली तो त्याच्यामध्ये कसा अनाहूतपणे अडकला जातो हे त्यालाही कळत नाही. मग वाईट गोष्टी जर सारख्या टाकल्या, माणसाच्या मेंदूवर सारखा त्याचा आघात झाला तर त्याचा जर परिणाम होतो, मग याचा परिणाम होणार नाही का? संस्कार प्रत्येक गोष्टीचा होतो. किती सूक्ष्म होतो संस्कार सांगतो आपल्याला. कल्पना करा, डांबराची एखादी गोळी आहे, तिचं वजन केलं सोन्याच्या तागड्यामध्ये, कोणी करणार नाही पण समजा केलं, तर केल्यानंतर तिचं काही वजन मिलीग्राम वगैरे भरेल. ती गोळी काढा, हातामध्ये घ्या, मूठ बंद करा आणि मूठ बंद केल्यानंतर पुन्हा तिचं वजन करा. वजन जास्त भरेल का तेवढंच राहील? कमी होईल. का कमी होईल? आपण काही चाखली का पाय, नुसती काही क्षण संस्कार, एवढे सूक्ष्म संस्कार हातावर सोडून जातात. तशी प्रत्येक गोष्टीचा संस्कार हा ती वस्तू किंवा क्रिया सोडूनच जात असते संस्कार. त्यामुळे कोणतीही क्रिया, मग बोलणं असेल, वागणं असेल, चालणं असेल, खाणं असेल, पिणं असेल, प्रत्येक गोष्टी जर आपला संस्कार सोडूनच जात असेल मग चांगले संस्कार का घेऊ नयेत? भगवान सांगतात मग या कामादी दोष त्रिपुटी,
या कामादी दोषांची ही त्रिपुटी अत्यंत वाईट असल्यामुळे मग सर्वांविषयी म्हणजेच स्वस्त्री आणि परस्त्रीविषयी कामाचा त्याग करावा. मग परस्त्रीविषयी ठीक आहे, मग स्वस्त्रीचा त्याग कसा करावा? नात्र्यांना विचारा. स्वस्त्री ही कार्यापुरते स्पर्शावे बोलावे निरुते, असा त्या कामाचा त्याग करता येईल. शत्रू आणि मित्राविषयी क्रोधाचा त्याग करावा आणि स्वधन आणि परधनाविषयी लोभाचा त्याग करावा. बोलायला खूप सोपं आहे. एतेर्मुक्त कौंतेय तमोद्वारस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनश्रेयस ततो याति परांगतिम. भगवान सांगतात, जर याचा त्याग केला तर काय गती प्राप्त होते? अर्जुना, नरकाची दारं असलेल्या तिघांपासून मुक्त झालेला पुरुष स्वतःच्या कल्याणाचं आचरण करतो, त्या आचरणाने तो परमगतीला प्राप्त होतो. आता कल्याणाचं आचरण म्हणजे काय? कल्याण आपल्याला एकच माहिती आहे, भिवंडी कल्याण. तुम्ही जर तामिळनाडूमध्ये केरळमध्ये गेलं तरी तर लग्न सोहळ्याला कल्याण म्हणतात. राधा कल्याणम, रुक्मिणी कल्याणम. हे कल्याण अपेक्षित आहे का? कल्याण म्हणजे काय? स्वस्वरूपाची प्राप्ती. भगवान सांगतात मला येऊन मिळणं, आणि ते जर तुला प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी सदाचरणच केलं पाहिजे. त्याच आचरणाने तो परमगतीला प्राप्त होतो. त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. वयाने वाढलेले वडील नाही बरं का, पै श्रुती स्मृतीचे अर्थ. आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. परमपूज्य प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले. आता आळंदी पंढरीचा मी वारकरी. आम्ही आपलं पैसे कमी असायचे. आमचा सदाबा वारकरी. सुरुवातीची वारी म्हणलं बाबा माझ्याकडे पैसे नाही. सदाबाने मला पैसे दिले, महिन्याची वारी सुरू करायला लावली पंढरपूरची. आणि केल्यानंतर मग रात्रीच्या पॅसेंजरने आम्ही जाऊन बसायचो. आणि परमपूज्य घुले बाबा सुद्धा तिथं असायचे. एक कागद गणगोळी आपलं काय नसली. एकदा काय झालं, 4 वाजताच गाडी गेली आणि पुढचं कनेक्शन 7:30चं होतं. ती गाडी पुढे 9:30 आली. कुणाशी एक नाही दोन नाही, भाऊ आपले बसलेले असायचे किंवा पडायचे कागद टाकून पेपर टाकून. मला जमेना. म्हणलं बाबांना जाऊन विचारलं, म्हणलं बाबा अशी अशी होय आहे. त्याने विचारलं तू कोण कुठला? म्हणलं असं असं पुण्यात राहतो. मग एवढी मला होवी सांगता का? 9:30 कधी वाजले त्यांना बी कळालं नाही ना आम्हाला बी कळालं नाही. 9:30ला गाडी आली, आम्ही दोघं बसलून पुढे गेलो. तिथून पुढे बाबा 4 महिने ते राहायचे. महात्म्यांच्या जीवनामध्ये आचरण असं असतं. मी त्यांना विचारलं, म्हटलं बाबा माझ्याकडे वळकटी आहे, वळकटीवर तुम्ही झोपा, मी खाली झोपतो. 4-5 तास आहेत, 4 वाजलेले आहेत अजून. नाही म्हणले भाऊ आता उठायची वेळ झालेली आहे. म्हणजे 4 वाजलेले होते. आता रात्रभर पॅसेंजरमध्ये बसायला जागा नव्हती. खाली संडासापाशी बसून गेलेले होते. आणि तिथं बसून एवढा प्रवास करून हा महात्म्याला म्हणलं वळकटी घ्या, बसले नाहीत. तिथंच बसले. तसे म्हणले आता ब्राह्ममुहूर्त झालेला आहे, ब्राह्ममुहूर्ताने साधूने ब्राह्ममुहूर्ताला झोपायचं नसतं. आता आत्ताचा साधू रात्री 1ला झोपतो, भल्या पहाटे 9ला उठतो, त्याला कधी ब्राह्ममुहूर्त सांगावा? त्या आचरणाने सदाचरणानेच परमगती प्राप्त होते. आणि तो धर्मसन्निहित असं सगळं जे आचरण आहे ते जर क्रमशः जर केलं तर ततो याती परांगती, ती परागती तुला प्राप्त होईल. भगवान सांगतात धर्माधिका चौही आतू पुरुषार्थाची तेची मातू करावै जय संघातू. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष त्यापैकी कोणताही एक पुरुषार्थ माणसाने संपादन करावा. मनुष्य आहे, पुरुषार्थ संपन्न त्याचं जीवन असलं पाहिजे. धर्म आणि काम या दोन्हीच्या मध्ये अर्थ आहे. धर्मसन्निहित काम, धर्माधिष्ठित काम आणि अर्थ आहेत. आणि मग त्याद्वारे मोक्ष जीवाला प्राप्त होतो. भगवान सांगतात या तिन्हीचा व्यावहारिक पुरुषार्थात करता देखील मनुष्याने काम, क्रोध आणि लोभ करावी जे संघातू सांडेला यांचा जो समुदाय या तिन्ही विकारांचा, या संघाताचा त्यांनी त्याग केला पाहिजे. आवश्यक आहे. तो त्याग केल्याशिवाय त्याला व्यवहारातले देखील पुरुषार्थ प्राप्त होणार नाही. कशावरून? भगवान स्वतः सांगतात हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकियाची हे माझे कान ऐकती देवोई म्हणे. अंतःकरणामध्ये हे 3 दोष जोपर्यंत जागृत आहेत तोपर्यंत मनुष्याला कल्याणाची नाम लाभाची प्राप्ती होऊ शकते. पण ते अशुभ शब्द माझे कानही ऐकू शकत नाही असे पुराण पुरुष देव म्हणाले. हे जागे आहेत तोपर्यंत काही प्राप्त होणार नाही. काय होतात? पुराणातली कथा आपल्या पुढे सांगतो. क्षणभर आपण गुरुचरित्र वाचलं असेल, त्याच्यामध्ये एक कथा आलेली आहे. एका रजकाची, धोब्याची कथा आलेली.
तर तो धोबी श्रीपाद शिवल्लभ स्वामी महाराजांच्या दर्शनाला रोज यायचा आणि दर्शन करून तो जायचा. संध्याकाळची वेळ होती आणि त्या संध्याकाळच्या वेळेला तो बी आला, दर्शन वगैरे केलं. सहज महाराजांच्या मनात आलं होतं काय, आज याचं कल्याण करा, उद्धार करा म्हणून. तो का म्हणे, आले समर्थाचे मोठ्याच्या मनानंतर काय होऊ शकतं. उद्धार करण्याची इच्छा त्यांची झाली, पण त्यांनी जरा बारीक पाहिलं. म्हणले, आज कुठं रे मळून आलायस, सगळ्यात दुनियाची घाण धुणारा धोबी, पण त्याला म्हणतात आज कुठं रे मळून. तू म्हणतो कपडे तर चांगलेत. नाही म्हणले, काहीतरी अशुभ संस्कार तू घेऊन आलेला आहेस आज. कोणती इच्छा, कोणता काम तुझ्या मनामध्ये झालं काही सांगता येत नाही. आठव दिवसभरामध्ये काय घडलं. हो म्हणे, सकाळी पाणवठ्यावर गेलो होतो, मग लोकांचे कपडे धुत होता, मग भजन करत होता. नाही म्हणला. मग सहज वर पाहिलं, कोणतरी राजा राणी जलक्रीडेसाठी आला. त्यांची नयन मनोहर अशी जलक्रीडा पाहिली आणि मनात ईर्ष्या निर्माण झाली, काम निर्माण झाला. काय काय भाग्यवान आहे बुवा, किती संपत्तीवान आहे, स्वतःचा मठ आहे, स्वतःच्या गाड्या आहेत, स्वतःची सगळी व्यवस्था आहे. त्याच्या ईर्ष्येने मला असं वाटलं त्या राजा सर्व भोगाने संपन्न आहे, आपण दरिद्री लोकांचे कपडे धुत बसलो. काय आपलं नशीब. असं सुख आपल्याला कधी भोगायला मिळेल. एवढाच कामाचा अंकुर त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाला आणि तो अंकुर स्वामींनी ओळखला. स्वामींनी ओळखल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं, इच्छा होती मला तुला आज मुक्तच करण्याची, पण हा वासनेचा अंकुर तुला पुन्हा जन्माला प्रवृत्त करणार आहेत, त्यामुळे आता काही तुला मी मुक्त करू शकत नाही. मग काय करायचं. म्हणजे आता तुझी गती आहे महाराज, मग त्या सुखाचं काय, ते भोगायला मिळायला पाहिजे, काळजी करू नको, पुढचा जन्म तुला प्राप्त होईल. मग तो पुढे यवन झाला, एका यवनाचा राजा झाला. त्यांनी ते सगळं सुख उपभोगलं. किती वर्ष उपभोगलं. श्रीपाद शिवल्लभ स्वामी महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी त्या धोब्याला सांगितलं की पुढच्या अवतारामध्ये मी तुला भेट देईल. तिथून पुढं त्याचं जवळजवळ 400 वर्ष श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हा जो अवतार दत्तात्रयांचा झाला, त्या अवतारामध्ये त्या राजाला काखेमध्ये एक गाठ आली आणि त्या गाठीच्या निमित्ताने पुन्हा त्यांची भेट झाली, पूर्वजन्माचं स्मरण झालं. आणि मग स्वामींनी त्यांना सांगितलं, तू कोण होता, मी कोण होतो, आपली दोघांची गाठ झाली, हे सगळं सांगितलं. पुढे त्याचा उद्धार झाला का नाही झाला ग्रंथामध्ये वर्णन केलेलं नाही. इतका सूक्ष्म संस्कार कामाचा किंवा या विकारांचा जर अंतःकरणात उमटला तर एवढी अनिष्ट परंपरा सांगतात. मीराबाईने आपल्या जीवनामध्ये संस्कार सांगितलेले आहेत की मी गोपभावामध्ये जेव्हा गोपी म्हणून होते आणि गोपी असताना माझा लग्न समारंभ कन्यावस्थेमध्ये कौमार्यामध्ये झाला आणि माझी पालखी निघाली. मेन्यातून मी बसून निघाले होते सासूरवाडीला. जात असताना तो कन्हैया आला आणि आल्यानंतर त्या पालखीचा मेन्यातल्या जो पडदा वर केला आणि माझ्या घुंगटाला त्याने हात घातला. परपुरुषाचा हात आहे म्हणून मी तो हात झिडकारला आणि माझं तोंड दाखवलं नाही. भगवंतानी तिथून पुढे माझं तोंडही पाहिलं नाही आणि त्यांनी आपलं तोंड मला दाखवलं नाही. त्याचा परिणाम काय झाला. त्याच्या दर्शनाच्या लालसेने मी आत्तापर्यंत किती जन्म घेतले. भगवंताचा अवतार प्राप्त होऊन मीरेच्या अवतारापर्यंत 5000 वर्ष झाली. 5000 वर्षपर्यंत भगवंताचं श्रीमुख उपभोगण्यासाठी, त्या श्रीमुखाचा आनंद घेण्यासाठी मला जन्मजन्मांतर घ्यावे. मीराबाईसारखींची जर ही अवस्था आहे तर दर्या में खसखस आपली काय अवस्था आहे. भगवान सांगतात या तिन्हीपैकी कोणताही एक जर जागृत असेल तर वरी निकयाची प्राप्ती. मग प्राप्ती होणारच नाही का. तो का म्हणे घडी घडीने साधावी. तो कोणता प्रत्येक क्षण क्षण जर त्या साधने साधक म्हणूनच जर जगला तर खरं आहे, नाही तर काही खरं नाही. मग काय होईल. जया आपण पे पडिये आत्मनाशा जो बिहे तेणे न धरावी हे सोये सावधू होये. ज्याचं स्वतःवर प्रेम आहे आणि जो आत्मकल्याणाच्या हानीला भीतो त्याने या 3 दोषांचा मार्ग धरू नये, म्हणजे या धोक्यांपासून सावध राहावं. भगवान इथं रेड झोन सांगतात, इथं जायचं नाही. म्हणजे काही एरिया असा असतो की जो एरिया सांगतो हा रेड लाईट एरिया आहे, तुमच्यासाठी योग्य नाही, तो सांगतो, पण तरी देखील आपण जातो. हां, आपली ठाकूरजींसारखी अवस्था झाली तर मग गोष्ट वेगळी. पण भगवंतानी इथं धोक्याचा सिग्नल दिलेला आहे. आणि एवढं करून जर तुम्ही जात असाल, ज्ञानोबा म्हणतात पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही अंगवण का झियावया जेवण काळकुटाचे. पोटाला दगड बांधून बाहुबलाने समुद्रात पोहणं आणि जगण्याकरता म्हणून काहीच मिळालं नाही म्हणून बाबा सॉफ्ट ड्रिंक कोको कोला घेतला. काळकुट विषाचं जेवण करणं म्हणजे विकत दुखणं घेणं आणि मरणाला जवळ करणं अशी अवस्था आहे. असे हे 3 जे काही विकार आहेत
हे कुणापासून? हे रजाचे कीर झाले ज्ञानोबा म्हणतात. रजोगुण समत्व असणारे हे अतिशय वाईट आहेत. महाशनो महापपमाशी असणारे हे वैरी आहेत आणि यांच्यापासून काय अनिष्ट प्रवृत्त होतं प्रगट माऊली बोलते. इहे काम क्रोध लोभेसी कार्य सद्दी जाण तैसी मनोनी ठावोची पुसे. विपरीत कार्यसिद्धी काम क्रोध लोभाच्या संगतीने होते हे तू जाण. म्हणून त्यांच्या राहण्याची जी जागा आहे तीच पुसून टाक. आता ते राहतात कुठं? इथंच राहतात. काही दुसरी जागा त्यांना आहे का? नाही. मग हे काढून ते बसवता येतील का? नाही. त्यांना तिथंच जागा करून दिली पाहिजे. भाजीच्या भांड्यामध्ये दूध जर काढायचं असेल तर लगेच पाण्याखाली काढून दूध ठेवता येईल का? नाही. ते धुतलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही मागमूस लसणाचा कांद्याचा नसला पाहिजे तरच ते दूध राहील. अन्यथा त्याचं दूध राहणार नाही. म्हणजे एक काढण्यासाठी मग ते काढून मग दुसरं भरू असं चालत नाही. ती पहिली जागाच पुसून टाकली पाहिजे. त्याच्यासाठी साधुसंताने नामस्मरण वेदविहित आचरण आदी करून ही सर्व गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. भगवान सांगतात जे काही अवचटे हे तिकडी साखळ तुटे तै सुखे आपुले वाटे चालो लाभे. जेव्हा केव्हा अकस्मात 3 कड्यांची साखळी म्हणजे काम क्रोध लोभ ही तुटेल तेव्हा आपल्या कल्याणाच्या मार्गाने सुखाने चालायला मिळेल. आता ही साखळी आहे. साखळी काय करते? मुक्त असणाऱ्या माणसाला बांधायचं काम साखळी करते. पण इथं तसं नाही. इथं अवस्था अशी आहे जो ज्याच्या पायात ही साखळी पडते ना तो जास्त पळतो. म्हणजे ऐकणाऱ्याचं सोडून द्या. जो सांगतो ना संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोटे. जागराचं कीर्तन झाले, उद्या काल्याचं गाठ आहे, रात्रंदिवस तळमळ, ही पुढची त्याची स्थिती असते. मग कल्याणाच्या मार्गाने होईल का बाबा? नाही होत. तुकोबाराचं जीवन पहा. जे तुकोबारा पूर्वीची अवस्था सांगतात, या पोटा कारणे का झालो पांगिला जना, तेच तुकोबाराय सद्गुरु बोधाने साधनेवर आरूढ होऊन सिद्धावस्थेत जेव्हा जातात तेव्हा सांगतात टाकिली पात्र जोळी धर्मा धर्म आशा कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा न मागे भिकापा हाची झाला बरवस्था ओळली 17 विगा तिने पुरविली इच्छा. सगळं काही नामस्मरणाने प्राप्त होतं. साधू संतांनी आपल्याला हे प्राप्त करून दिलेलं आहे. या साखळीत अडकायचं आणि सुटायचं कसं याचेही विधिमार्ग अत्यंत सोपी हतवटी ज्ञानोबाराने सांगितलेली आहेत. त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी पितलिया नगर त्रिदाह निमलियांतर जैसे होय. त्रिदोष कफ वात आणि पित्त याचं वैषम्य झालं की जीवनामध्ये शरीरामध्ये क्रिया अनुकूल प्रतिकूल होतात. आता हे त्रिदोष काय असतात ते जर सांगायचं झालं तर माझा आवडीचा विषय आहे तो. गेली 10 वर्ष पंचदेवापासून मी काही औषधी तयार करतो. तर ते त्रिदोष एखादा जरी सम राहिला विषम झाला तरी देखील माणसाला तो सम करता आला पाहिजे. योगाच्या जीवनामध्ये जर तो समजा हिमालयामध्ये तपश्चर्या करत आहे आणि त्याला जर जास्त थंडी वाजायला लागली तर त्याने आपली सूर्यनाडी चालू करता आली पाहिजे. त्याला ती सूर्यनाडी कशी तयार करायची? जेवण करायचे साधं. जेवण करायचं असेल चंद्रनाडी चालू असेल तर जमत नाही महाराज, त्या जेवणाचा परिपाक होत नाही. मग भगवान सांगतात काला करताना भगवंताने जी काठी घेतली होती ती काठी कोणत्या काखेमध्ये ठेवली होती? डाव्या काखेमध्ये. भगवान सांगतात डाव्या काखेमध्ये काठी ठेवल्यानंतर सूर्यनाडी आपोआप चालू होती. आणि सूर्यनाडी चालू असताना तुम्ही कोणताही कठीण पदार्थ खा, कसाही खा, तो पचणारच. वारकरी असेल तर त्याला काही पचेल. हे त्रिदोष प्रत्येक जीवनामध्ये सम राखले पाहिजेत. ते कशाने विषम होतात? आपलं अवेळी खाणं, वेळ सोडून जागणं, अवेळी उठणं, या सगळ्यामध्ये ते विषम होतात. ज्ञानोबा सांगतात त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदाह निमालयांतर जैसे होय. ज्याच्या जीवनामध्ये वात पित्त आणि कफ या वैषम्याने शरीर सोडलेलं आहे. चहाडी चोरी आणि शिंदळकी हे त्रिकूट सोडल्यानंतर जसं ज्याचं नगर सुखाशी झालेलं आहे आणि आध्यात्मिक आधिभौतिक आणि अधिदैविक हे त्रिवित्ताप नष्ट झाल्यानंतरचं जे अंतःकरण आहे जसं क्रमाने शरीर निरोगी होतं, नगर नीतिमान होतं आणि देह शांत होतो. तैसा कामादिकातिही सांडिला सुख पावोनी जगी संगोलो आहे मोक्षमार्गी सज्जनाचा. आणि अशा प्रकारे जर या त्रिदोषांनी काम क्रोध लोभ या दोषांनी सोडून दिलेला मनुष्य ऐहिक आणि पारलौकिक सुखाला प्राप्त होतो. आणि शिवाय
मोक्ष मार्गाने जात असताना त्याला त्या मार्गात संतांची संगती लाभते. संगुला आहे मोक्षमार्गी सज्जनाचा. याचा अर्थ असा आहे, त्रिदोष साडल्याशिवाय सज्जनाची संगती मोक्ष मार्गात प्राप्त होत नाही. सज्जनाची संगती प्राप्त होणं दुर्लभ आहे. मग संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. आपल्याला दुर्दैवाने संगती मिळते, पण संधी साधूंची मिळते, साधूची संगती मिळत नाही. आणि त्यामुळं भरकटतं जीवन. खरा दुर्दैवाने काय होतंय, दीक्षा देणारे खूप झाले, दिशा देणारा कोणी नाही. योग्य दिशा देऊन त्याला कल्याणापर्यंत भागलीये मज वाहतील तिथपर्यंत नेणारा पाहिजे. ज्ञानोबाला सांगतात, सज्जनाच्या संतांची संगती जोडला मार्ग प्रांजळू मिनला सुसंगाचाही. ज्ञानोबाला सांगतात, चांगला मार्ग भेटणं अवघड आहे आणि त्याच्यात सुसंगती प्राप्त होणे. ज्ञानोबाच्या सोहळ्यात कमी माणसं चालतात का हो? दिंडीत भिशी बसून कमी, भिशी भरून कमी चालतात का हो? भजन किती चालतात? भजन करत असताना आपला अभंग जेवढा आपण नेटाने म्हणतो तेवढा बाकीचे अभंग म्हणतो का हो? हसायचं काय कारण नाही. तुम्ही 3 नंबरला आहे, मी 4 नंबरला आहे. स्थिती ही आहे, ही स्थिती आहे. संतांची संगती प्राप्त होऊन देखील तेवढं नेट आपलं लागत नाही. मग ते नेट राहण्यासाठी, दृढ राहण्यासाठी मग सत्संगे प्रबळे सच्छास्त्राचे निबळे ते तै निमाळे निस्तरे नारे. मग सत्संगे प्रबळे, सामर्थ्य संपन्न अशी सप्तसंगती पाहिजे. सामर्थ्य संगती म्हणजे नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं गोष्ट चरित्रात मी आपल्याला सांगितलं. त्यांचं सामर्थ्य नव्हतं का? सामर्थ्य होतं, पण स्थिती अशी होते. जमदग्नी आणि रेणुका यांच्या जीवनातली कथा आपल्याला माहिती आहे. रेणुका माता पाण्याला गेल्यानंतर, त्या पाण्यामध्ये गेल्यानंतर तिथं जलक्रीडा पाहिली, विकार अंतकरणामध्ये भरल्यानंतर ती आली. आल्यानंतर ते दृश्य जमदग्नीने पाहिलं. ही गेली पाणी आणायला, पण नुसतंच पाणी घेऊन आलेलं नाही, काहीतरी अशुभ संस्कार, कामाचे संस्कार घेऊन आले. मग एकतर काय केलं पाहिजे, हे संस्कार घालवले पाहिजे, नाही तर हिचं शरीर तरी सोडलं पाहिजे. हे कशाने जातील? नियम असा आहे, संस्कार कोणताही असो, तो संस्कार तुम्हाला पुढची गती दिल्याशिवाय जातच नाही. तुम्ही किती विद्या विभूषित असा नाही तर उपाधिवान असा, जात नसतो. मग त्याला काय केलं पाहिजे? मग जमदग्नी विचार केला, आता एकतर मृत्यूचं भय दाखवलं पाहिजे तरच ही बाजूला पडेल. मग 4 मुलांना बोलव, वसुमंत आदी करून, चौघांनी नाही म्हणून सांगितलं. शेवटी परशुरामजी आले, भगवंताचा अवतार होता. आता जमदग्नींना सामान्य ताकद होती का महाराज? असामान्य ताकद होती. त्यांच्या जीवनामध्ये फक्त क्रोधी म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये गैरसमज टाकला गेला, पण ते क्रोधी नव्हते. त्यांच्या लक्षात आलं की ही साध्वी पतिव्रता अशी स्त्री आहे, हिच्याकडून नकळत चूक झालेली आहे, आणि जर याचा संस्कार जर राहिला तर पुन्हा जन्मजन्मांतर हिला प्राप्त होतील. हे आत्ताच पुसून टाकता येईल आणि आपल्याकडेच हे सामर्थ्य आहे. मग त्या सामर्थ्याचा वापर करून त्या जमदग्नी ऋषींनी परशुरामाचा आश्रय घेऊन मग तिचा शिरच्छेद केला आणि पुन्हा वरदानात सांगितलं, पूर्वजन्माची स्मृती नसली पाहिजे. मग तुम्हाला क्रोधी जमदग्नी दिसतात, पण त्या ठिकाणी आपल्या शिष्य म्हणजे पत्नी, तिचं पतन त्यांना करून घ्यायचं नाही आणि तिचा उद्धार करायचा आहे, तिचा कल्याण करायचा, हा केवळ विशुद्ध हेतू असल्या कारणाने ते खरे प्रबळ सत्संगी आहेत. अशी अनेक आहेत, अशी अनेक महात्मे आहेत, पण ते महात्मे त्या जीवाचं कर्म पाहून, त्याची गती पाहून त्याप्रमाणे त्याला तसं तसं योग्य साधन देत असतात. सत्शास्त्राचे निबळे, सत्शास्त्र. मग सत्शास्त्र मध्ये पिकलं होतं ओशोचं सगळं आळंदीमध्ये. सत्शास्त्र भगवत तत्व सोडून, माफ करा देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. मी वारकरी आहे, नाही आम्ही कोणाचे लागत, जे खरं आहे ते बोलणार आहे. सत्शास्त्रेनी निबळे. ज्ञानोबाला सांगतात, चांगलं शास्त्र भगवत प्रतिपादन करणार, हे सोडून बाकीचे सगळं आहे ना, ते सगळं अशास्त्र आहे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही, असं सत्शास्त्र आहे ना, ते श्रवण आणि मनन याच्या बळाने जन्म मृत्यूची बरड जी माळरान आहेत ती उल्लंघून टाकतो. आणि मग त्याच्यामुळं ते वेळी आत्मानंदे आगवे, ते सदा वसते बरवे, ते तैसेची पाठ न पावे. ज्याच्या जीवनामध्ये कामादी दोष त्रिपुटींनी त्याग केलेला आहे, जो पारलौकिक सुखाला प्राप्त झालेला आहे, याला सत्संगती प्राप्त झाली आहे, सच्छास्त्राचा त्यात अंगी श्रवण झालेला आहे, आणि असा जो कोणी साधक आहे तो मग आत्मानंदे आगवे, ते वेळी संपूर्ण आत्मानंदाने
तिथं सर्व काळ वास केलेला आहे. सर्व काळ वास होत नाही. आता दिवाळी आहे, प्रापंचिक लोकांची दिवाळी फक्त 5 दिवस गोडदोड, आणि वारकऱ्यांची साधकाची विठोबाची राजा आम्हा नित्य दिवाळी, सदा सण सांग आम्हाला रोज दिवाळी आहे. रोज नवीन घर, नवीन ताट, नवीन पदार्थ, नवीन गाडी. आज 12 लाखाची, उद्या 24 लाखाची. म्हणजे एखादा मोठा बोलेरो असतो, नाही तर एखादा टँकर सुद्धा असतो. पण तो जर असला तर सर्व खा, काही दुःख नाही, सदा तर्र असतात आपल्या महाराज. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीना यस्ये ब्रह्मणी रमते चित्तम नंदती 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 एव. तो या अवस्थेला प्राप्त होतो, आत्मनाने सर्व काळ डुल्लत राहतो. आणि तशाच प्रकारचं ते गुरुकृपेचं सुंदर महानगर त्याला प्राप्त होतं. म्हणजे हे सगळं सद्गुरु कृपेनेच प्राप्त होणार आहे. मग तिथं आपण काय करायचं? आपण काहीच करायचं नाही, आपण शरणागत व्हायचं. जे काय करायचं ते तेच सगळं करतात, अनायासे प्राप्त होतं. आपण संपूर्ण शरणागत व्हायचं. ज्ञानोबा परमपूज्य घुलेबुवा सांगायचे, माझा काही संस्थेशी तसा विशेष संबंध नाही, मी आपला बाहेरून पोहणारा मनुष्य आहे. पण बाबा सांगायचे, बुवा एकदा का ज्ञानोबारांच्या समाधीला तुझं डोकं टेकलं ना, काळजीच करू नको, उद्धार झालाच म्हणून समज. का? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. कशी असू द्या, जो माल कुठं खपत नाही तो आळंदीत खपतो, माझ्यासारखं बोलतो. ज्ञानोबराय सगळ्याचा स्वीकार करतात. मग आपला त्याग करेल का? होईल तेव्हा होईल. तुमच्या दारातलं कुत्र होऊन पडलो तरी चालतंय, भिकारी होऊन म्हणलो तरी ज्ञानोबराच्या दारातलं आपल्याला चालतात. पण जे काय करायचं ते तुमच्या हातून झालं पाहिजे. मग गुरुकृपेने असं सुंदर महानगर त्याला प्राप्त होतं. तै प्रिया ते त प्रियाची परमसीमा, नो भेटे माऊली आत्मा, तेवे आटेडिंगिमा संसारिक हे. त्या महानगरामध्ये प्रियांची परमसीमा असलेला माऊली आत्मा स्वरूपाची त्याला प्राप्ती होते. आत्मप्रेमाची शेवटची मर्यादा आहे असे इथं सांगितले. प्रत्येकाला काही ना काही प्रिय आहे. प्रत्येकाची प्रियता वेगळ्या गोष्टीवर आहे. काहीला पैसा प्रिय आहे, पैशापेक्षा मुलगा प्रिय आहे, मुलापेक्षा देह प्रिय, देहापेक्षा इंद्रिय प्रिय आहेत, इंद्रियापेक्षा प्राण प्रिय आहेत, प्राणापेक्षा आत्मप्रिय. आत्म्यासारखं जवळचं सर्वात प्रिय कोणालाच काय नाही. जगातले सर्व विषय आत्म्याचे शेष म्हणून प्रिय वाटावेत. म्हणून आत्मा ही शेवटची मर्यादा सांगितलेली आहे, प्रियाची परमसीमा. जसं ज्ञानोबा सांगतात, तो भेटे माऊली आत्मा, तो भेटे माऊली आत्मा. तो का म्हणे, माते बाळ चुकलिया वनी. एखाद्या आईचं चुकलेलं मुलगं जसं पुष्कळ दिवसानंतर त्या मुलाला आपली आई भेटावी. त्याला सांगितलं, अरे ही चांगली गोरी गोमटी आहेत, चांगले वस्त्र नेसतेस, मोठ्याच्या घरात राहतात. तो म्हणतो, करायची काही रंबेवणी बरविया, किती जरी चांगली असेल तर तिच्याही नाकात शेंबूड येतोस, मला काही घेणं नाही त्याच्याशी. माझी आई जशी असेल तशी ती मला प्रिय आहे. चुकलेल्या बाळाला पुष्कळ दिवसानंतर आपली आई जशी भेटावी, त्याचप्रमाणे स्वस्वरूपासून पतित झालेला जो जीव आहे, अनादिकालापासून ज्याच्याविषयी ज्या जीवाला अज्ञान आहे, तो माऊली आत्मा सद्गुरु कृपेने त्या जीवाला भेटतो. ब्रह्मरूपाने त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतं आणि त्या ब्रह्मस्वरूप आत्म्याला ऐक्य रूपाने आलिंगन देताच जो देहोहम आहे, स्त्रीपुत्रादी जे माझे आहेत, प्रापंचिक नगाऱ्याचा जो घोष त्याचा चालू असतो ना, तो सगळा घोष तिथंच विरून जातो. ज्ञानोबारांचा एक दृष्टांत कायम मला आठवतो हरिपाठातला, माझ्यावर घेऊन मी सांगत असतो कायम. भुंग्याचं गुंजाराव कुठपर्यंत चालत असतं? गुंग 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 कुठपर्यंत? जोपर्यंत परागकणाचं समास्वादन त्याला झालं नाही तोपर्यंत. ज्या वेळेला त्या परागकणाचं समास्वादन त्याला प्राप्त होतं, त्याचं गुंजारो थांबतं. ज्ञानोबा काय सांगतात? भ्रमर गुंतले सुमन कळिके. त्याला काही मिळालं की त्याचा गुंजारो आपोआप थांबतो. हे आमच्यावर ओढून मी बोलत असतो, आमचं गुंगुंग म्हणजे हे पोपटपंची जी चाललेली आहे ती कुठपर्यंत? जोपर्यंत काही मिळालं नाही तोपर्यंत. ज्या वेळेला मिळतं काही तिथं तो शांत राहतो, तो आत्मानंदामध्ये डुल्ल राहतो, तर्र राहतो. मग कसा तो राहतो? सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर असो ऐसा कोठे. काही सांगता येत नाही महाराज कोणत्या अवस्थेमध्ये तो असेल ना. आपण त्याचं मोठेपण किंवा कमीपण आपल्या फुटपट्टीने समुद्र मोजायचा नसतो. शुकाचार्य नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत आणि जनक राजाला 500 स्त्री आहेत. शुकाचार्य नैष्ठिक ब्रह्मचारी तर ते जनक राजांकडे जातात,
गीता शिकण्यासाठी. कोण काय अधिकाराचा असेल सांगता येत नाही. प्रापंचिक नागराचा गोष्ट कुठपर्यंत आहे, जोपर्यंत काही मिळालं नाही तोपर्यंत. शेवटच्या ओळीमध्ये माऊली सांगते, ऐसा ऐसा जो काम क्रोध लोभा, झाडी करोनी ठाके उभा, तो एवढी आला भा. याप्रमाणे झाडी करोनी म्हणजे निशेष, फुटका कप जसा लसणाच्या याला ठेवतो ना आपण, त्याचा वास सुद्धा आला नाही पाहिजे, तसा निशेष भागाकार याचा गेला पाहिजे. माऊली सांगते, काम क्रोध आणि लोभ याचा निशेष नाश करून मोक्ष मार्गामध्ये स्थिर राहतो. आता या कामाने, या क्रोधाने आणि या लोभाने कुणाकुणाची काय काय फजिती मिळवलेली आहे हे सगळं आपल्याला माहितीच आहे. प्रत्येकासाठी मोठमोठी उदाहरणं दिलेली आहेत. तो एवढी आला बा गोसावी होय. मोठा व्यापक लाभ म्हणजे कोणता, म्हणजे स्वस्वरूपाचा लाभ, आत्म्याच्या मिळकतीचा हा स्वामी होतो. भगवान करो हाच लाभ आपल्याला याच जन्मामध्ये माऊलींच्या कृपेने मिळावा अशी करुणा त्यांच्यावर भागतो. सेवेला पूर्णविराम देतो. नवे बहुश्रोत नवे ज्ञानशीळ, दासमी दुर्बळ वैष्णवांचा, तुझे देणे तुझ्या समर्पोनी पायी, झालो उतराये ठावे असो.